आज आपण साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या, बटाट्याची भाजी. तुम्ही काय नाव देणार ते द्या. इथं बटाटा चिरून घेतलेला आहे, पातळ पातळ काप केलेले आहेत. इथं मसाल्याचा डबा आहे हा आपला. इथं कांदा चिरून घेतलेला आहे. तेल गरम ठेवलंय, आता बघूया तेल गरम झालंय का बघूया मोहरी टाकून. अरे वा, तेल गरम झालं चांगलं. आता टाकून घेऊया जिरं. कधीही कुठलीही भाजी करताना पहिल्यांदा मोहरी टाकून घ्यायची, नाहीतर मग मोहरी फुटत नाही. असं होतं, मोहरी काय होती, फुटत नाही मोहरी. आणि मग ती मोहरी दाताखाली आली की ते काय चांगलं वाटत नाही. चिमणी लावायची राहिली आमची. आला का चिमणीचा आवाज? टोमॅटो वगैरे काही घालणार नाही, फक्त कोथिंबीर घालणार आहे, बाकी काही घालणार नाही. साधी आणि सोप्या पद्धतीने करणार आहे भाजी, एकदम चवदार आहे. कढीपत्ता घालून घेतलेला आहे बघ. चटणी टाकून घेतलेली आहे, अजून मीठ टाकायचं आहे. मला वाटलं असं का मीठ पण टाकलं का काय, मीठ काय टाकलं नाही. आणि फक्त ही वाफेवरती शिजवायची भाजी. तर चला बघूया आपला बटाटा शिजलेला आहे का. कैवल्याचा दंगा चाललेला आहे बघ काय, समजून घ्या तुम्ही. चला बटाटा शिजलाय का बघूया आपण. बटाटा आपला शिजलेला आहे. कोथिंबीर, कैवल्याचा चाललाय दंगा. भाजा लागल्या हाताला, तर झाकून ठेवणार आहे अजून. तर हा बटाटा आपला तयार झालेला आहे, छानपैकी शिजलेला आहे. या बटाट्याला जास्त उशीर लागत नाही. 5 मिनिटात बटाट्याची भाजी तयार खाण्यासाठी. आणि एकदम साधी आणि सोपी रेसिपी. हां, फक्त तेलामध्ये भाजून घ्यायचं.